परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच हा अपूर्णांकावरील प्रश्न काय आहे पहा. 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 10 येईल. काय करायचं, x मानून त्याची किंमत काढणे. तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. मग अशा प्रश्नासाठी एक ट्रिक आहे पहा. काय, गुणाकार त्यानंतर भागाकार वजा 1. काय लक्षात ठेवायचं, गुणाकार भागाकार वजा 1 हा अपूर्णांक लिहून घ्यायचा. 5/7 आणि उत्तर किती अपेक्षित आहे आपल्याला, 10, ते त्याच्यासमोर लिहायचं. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपला नियम गुणाकार करायचा कोणाचा, ह्या छेदाचा आणि उत्तराचा. मग 7 गुणिले 10 भागिले भागाकार कोणी भागायचं तर ह्या अंशाने भागायचं आणि वजा 1 एवढं समीकरण लिहून घ्यायचं. यांचा गुणाकार 7×10 70 भागिले 5 वजा 1. 5 ने भागा 70ला, 5×1 5, 5×4 20, 14 आले. 14 वजा 1 उत्तर येणार आहे 13. म्हणजेच 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे लागणार आहेत तर 13 वेळा मिळवावे लागणार आहेत, जेणे उत्तर आपलं 10 येणार आहे. आणखीन एक प्रश्न पाहूयात. 3/6 मध्ये 3/6 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 5 येईल. आपला नियम काय, गुणाकार भागाकार वजा 1. हे लिहून घ्यायचं अगोदर. 3/6 उत्तर पाहिजे 5. गुणाकार करायचा कोणाचा, छेदाचा आणि येणाऱ्या उत्तराचा. किती आहे मग, 6 गुणिले 5. भागाकार भागायचं कोणी, अंशाने, भागिले 3 वजा 1. 6×5 30 भागिले 3 वजा 1. 30ला 3 ने भागलं, उत्तर येणार आहे 10 वजा 1 बरोबर 9. म्हणजेच 3/6 मध्ये 3/6 किती वेळा मिळवावे लागतील तर 9 वेळा मिळवावे लागणार आहेत. सूत्र लक्षात ठेवा, गुणाकार भागाकार वजा 1. आता तुमच्यासाठी एक उदाहरण. 4/8 मध्ये 4/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 6 येईल. सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाका. धन्यवाद.